विद्यार्थी मित्र, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख अर्थात व्यवसाय वित्त या आपल्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे. त्यातील काही घटक सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेत. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख करून घेतली. त्यातील महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय वित्त. व्यवसाय वित्तची ओळख, त्याची व्याख्या, त्यातील काही घटक आतापर्यंत आपण पाहिले. तसाच पुढचा घटक आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे भांडवलाची आवश्यकता. आता भांडवलाची आवश्यकता कोणकोणत्या आवश्यकता असतात ते म्हणजे नंबर 1 स्थिर भांडवल आणि 2 खेळते भांडवल. मग त्यातील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक हे एवढे 3 घटक भांडवलाच्या आवश्यकतेवर दिलेले आहेत. ते घटक आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया भांडवलाची आवश्यकता. आता तुम्हाला माहितीच असेल की भांडवलाची आवश्यकता कोणाला, कधी आणि कशासाठी लागतेच. उद्योजकता विकासासाठी खास करून आपल्याला भांडवलाची आवश्यकता भासते. कारण भांडवल जर असेल तर आपल्याला व्यावसायिक धोरण अवलंबिता येते. जर भांडवल नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी व्यावसायिक धोरण टाकता येत नाही. थोडक्यात म्हणजेच काय की भांडवलाची आवश्यकता आपल्याला काही व्यावसायिक दृष्टिकोनातून पुनर्स्थापित करण्यासाठी भांडवलाची आपल्याला आवश्यकता भासते आणि त्यातूनच आपण भांडवलाची विविध धोरण सुद्धा आपल्याला एक उद्योजकता म्हणून त्या ठिकाणी राबविता येत असते. जर आपल्याला एखादा व्यवसाय स्थापित करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला भांडवलाची आवश्यकता भासते. मग त्यावेळेस आपण आधी विचार करतो की आपल्याजवळ जर भांडवल चांगल्या प्रकारे असेल तर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी भांडवल गुंतवणूक करून एक व्यवसाय उभारू शकतोस. यालाच आपण भांडवलाची आवश्यकता त्या ठिकाणी म्हणू शकतो. चला तर मग पाहूया की भांडवलाची आवश्यकता कोणकोणत्या आहेत. तसं एक स्थिर भांडवल. आता स्थिर भांडवल तुम्हाला माहितीच असेल की स्थिर भांडवल म्हणजेच काय की स्थिर भांडवल म्हणजेच न बदलणारी संपत्ती, न बदलणारे भांडवल, त्याला आपण थोडक्यात स्थिर भांडवल असे म्हणत असतो. स्थिर भांडवलाची गुंतवणूक जमीन, इमारत, यंत्रे सामग्री अशा स्थिर मालमत्तेतील आपल्याला काही उदाहरणे त्या ठिकाणी घेता येत असतात. आणि त्या स्थिर भांडवलालाच आपण कायमस्वरूपी भांडवल सुद्धा म्हणू शकतोच. हेच भांडवल आपण कंपनीमध्ये दीर्घ कालावधीसाठी सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतोस. त्यालाच आपण स्थिर भांडवल असे म्हणतात. ही झाली स्थिर भांडवलाची व्याख्या. पुढचा घटक आपल्याला आज घ्यायचा आहे तो म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. आता जर स्थिर भांडवल असेल आणि त्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर जर काही परिणाम करणारे घटक असतील, मग ते घटक कोणकोणते आणि त्या घटकांचा परिणाम आपल्या स्थिर भांडवलावरती कशा प्रकारे होऊ शकतात, हे एवढे आपण त्या ठिकाणी घटक पाहणार आहोत. मग पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसायाचे स्वरूप जर म्हटलं की स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम विविध स्तरातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. आता रस्ते बांधणी किंवा रेल्वे यासारख्या लोकोपयोगी सेवांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असते आणि त्यांना स्थिर मालमत्तेत मोठी गुंतवणूक करून घ्यावी लागते. त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते.
त्या कारणास्तव सेवा पुराव्या म्हणून त्या ठिकाणी व्यवहार हे रोखीने करून घेत असतात आणि त्याच दृष्टिकोनातून व्यवसायाचे स्वरूप आपल्याला स्थिर प्रमाणात या ठिकाणी दिसून येत असतात. त्यालाच आपण व्यवसायाचे स्थिर भांडवलीकरण असे म्हणू शकतो. हा झाला पहिला घटक. दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. आता व्यवसायाच्या बाबतीत आकारमान कशा प्रकारे ठेवायचं? स्थिर मालमत्ता असेल, स्थिर संपत्ती असेल, तर त्या स्थिर संपत्तीच्या बाबतीत आपल्याला व्यवसायाचे आकारमान सुद्धा त्या ठिकाणी बदलताना कमी अधिक होताना दिसून येत असतात. मग आपल्याला एवढ्या गोष्टी जर त्या ठिकाणी करून घ्यायच्या असतील तर त्यावेळेस आपल्याला जर व्यवसाय मोठा असेल जर व्यवसाय मोठा असेल आणि त्यासाठी लागणारे भांडवली सुद्धा जास्त प्रमाणात लागत असतील तर त्यावेळेस सुद्धा व्यवसायातील विक्रीचे प्रमाण हे आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी द्यावे लागतात किंवा स्थिर मालमत्ता हे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे अशा दोन्ही बाबतीत आपल्याला स्थिर भांडवल हे मोठ्या प्रमाणात आवश्यक भासत असतात. त्या कारणास्तव आपल्याला व्यवसायाचे आकारमान सुद्धा हे मोठमोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करून घ्यावे लागतात. अशा प्रकारे हे व्यवसायाचे आकारमान आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यावे लागतात. आता तिसरा घटक जर पाहिला तो म्हणजे प्रगतीचा वेग. आता प्रगतीचा वेग जर पाहिला, आपण स्थिर भांडवल हा घटक अभ्यासत आहोत. त्यातील तिसरा घटक येतो म्हणजे प्रगतीचा वेग. मग सतत वाढणाऱ्या प्रगती करणाऱ्या व्यवसाय स्थिर मालमत्तेची गरज जर मोठ्या प्रमाणावर आपल्याला भासत असेल तर त्यावेळेस आपल्याला उत्पादन तसेच वाढती उलाढाल यांना सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते आणि त्या कारणास्तव आपण त्या ठिकाणी प्रगतीचा वेग हा जास्त प्रमाणात म्हणजेच गतीच्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करत असतो. अशा प्रकारे आपण स्थिर मालमत्ताच्या स्वरूपाने प्रगतीचा वेग विविध टप्प्यानुसार सुद्धा आपण त्या ठिकाणी पार पाडत असतो. चौथा घटक आहे व्यवसायातील विकासाचे टप्पे. आता व्यवसायातील विकासाचे टप्पे हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला जर एखादा व्यवसाय उभारायचा आहे आणि जर तो उभारून झालेला असेल मग त्यातील आपल्याला विकासाच्या टप्प्यांमधून कसं पुढे जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विविध टप्पे ओलांडताना अडीअडचणी येत असतात. मग ते टप्पे आपण विविध मार्गानुसार त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आपण करत असतो. जसं की नवीन उद्योग व्यवसायास जर आपल्याला स्थिर भांडवलाची जास्त आवश्यकता असते. नवीन व्यवसायात स्थिर भांडवलाची जास्त आवश्यकता असते. का? कारण त्या ठिकाणी उद्योजकता म्हणून आपल्याला एक प्रगतीचा वेग म्हणून त्या ठिकाणी त्या वेगामध्ये उभं राहायचं असतं आणि त्यातून आपल्याला एक विकासाचा टप्पा त्या ठिकाणी ओलांडायचा असतो. त्या कारणास्तव आपण विविध स्तरातून किंवा स्थिर स्थावर मालमत्ता किंवा स्थिर स्थावर व्यवसाय स्थिर भांडवल जास्त प्रमाणात ठेवून त्या ठिकाणी आपण स्थिर मालमत्ताचं प्रमाणिकीकरण सुद्धा आपल्याला एका व्यवसायातील विकासाच्या टप्प्यानुसार त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात घेता येत असतात आणि याच प्रमाणानुसार आपण व्यवसायातील विकासाचे टप्पे ओलांडण्यास सुरुवात करत असतो. हा होता चौथा घटक, व्यवसायातील विकासाचे टप्पे. पाचवा घटक आहे तो म्हणजे व्यापारी चक्र. आता व्यापारी चक्र जर म्हटलं की आपल्याला जो व्यवसाय आपण उभारलेला आहे त्या व्यवसायाबद्दल आपल्याला दैनंदिन माहिती असणे गरजेचे असते. त्यातील आपल्याला काही ओळख म्हणून व्यवसायाच्या बाबतीत करून घ्यावी लागतात. जसं आपण व्यवसाय वित्त या प्रकरणात शिकलोत की आपल्याला विविध स्तरातून विविध उद्योजकतेतून आपल्याला उद्योगधंदा कसा करायचा आहे हा तोच घटक घेऊन आपल्याला व्यापार चक्रसुद्धा त्या ठिकाणी पाहता आलं पाहिजे. तेव्हाच आपण त्यावेळेस आपण व्यापारी चक्र हा तेजी आहे की मंदी आहे याच्या बाबतीत आपण घेत असतो आणि अतिरिक्त मालमत्तेत सुद्धा आपण गुंतवणूक कशी करावी लागते यांचं धोरणसुद्धा आपण व्यापारी चक्रात सामावून घेत असतो. अशा प्रकारे भांडवलाची आवश्यकता, त्याचे दोन घटक स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल, त्यातील आपण आज स्थिर भांडवलाची व्याख्या पाहिली व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले. पुढील तासाला आपण खेळते भांडवलाची व्याख्या व खेळते भांडवलावर आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते ते पाहणार आहोत. धन्यवाद.